Hi, my name is Sachin Takmare and you are welcome to the 10th video of this series. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं AI डेव्हलपमेंट लाईफ सायकल कशी असते, त्यामध्ये कोणत्या स्टेप्स किंवा स्टेजेस असतात. आता आपण पुढच्या लेवलला जाणार आहोत. आतापासून आपण न्यूरल नेटवर्कचे काही फेमस आर्किटेक्चर शिकणार आहोत, जसं की ANN, CNN, RNN आणि अजून बरेच. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्यातलं पहिलं आणि बेसिक आर्किटेक्चर शिकणार आहोत. त्याचं नाव आहे ANN, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क. पण त्याआधी एक बेसिक प्रश्नाचं उत्तर पाहू. न्यूरल नेटवर्कचं आर्किटेक्चर म्हणजे काय? साध्या शब्दात सांगायचं तर न्यूरल नेटवर्क कसं डिझाईन केलं आहे, त्यात प्रत्येक न्यूरॉनची मांडणी कशी केली आहे, न्यूरॉन्स एक दुसऱ्याला कसे कनेक्टेड आहेत, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, लेयर्स कशा पद्धतीने अरेंज केले आहेत, ऑर्गनाईज केले आहेत, त्यात कोणती लॉस फंक्शन्स आणि ॲक्टिवेशन फंक्शन्स वापरले आहेत, या सर्वाला म्हणतात न्यूरल नेटवर्कचं आर्किटेक्चर. समजा तुम्हाला एक बिल्डिंग बांधायची आहे, त्यासाठी तुम्हाला आर्किटेक्ट लागतो. पाया कसा असेल, कोणतं स्टील वापरायचं, कोणतं सिमेंट वापरायचं, किती फ्लोर्स असतील, रूम्स कशा असतील, बाथरूम किती आणि कुठे असतील, थोडक्यात ओव्हरऑल डिझाईन कशी असेल वगैरे वगैरे. जर बिल्डिंगचं आर्किटेक्चर चांगलं असेल तर बिल्डिंग मजबूत आणि उपयोगी व सुंदर होते. अगदी तसंच न्यूरल नेटवर्कचं आर्किटेक्चर चांगलं असेल तर नेटवर्क किंवा मॉडेलची ओव्हरऑल एफिशियन्सी चांगली असते किंवा त्याचे रिझल्ट्स ॲक्युरेट असतात, असं आपण म्हणू शकतो. जसं आपण आपल्या गरजेनुसार, जसं आपल्याला पर्सनल बंगलो बांधायचा आहे, रेसिडेन्शियल बिल्डिंग बांधायची आहे किंवा कमर्शियल बिल्डिंग बांधायची आहे, यानुसार आपण बिल्डिंगचं आर्किटेक्चर तयार करतो किंवा निवडतो. तसंच AIमध्ये पण आपल्या प्रॉब्लेम स्टेटमेंटनुसार आणि रिसोर्स अवेलेबिलिटीनुसार आणि आपल्याकडे कोणत्या टाईपचा डेटा आहे त्यानुसार आपण न्यूरल नेटवर्कचं आर्किटेक्चर निवडतो किंवा सिलेक्ट करतो, जे वापरून आपल्याला जास्तीत जास्त चांगले किंवा बेस्ट रिझल्ट मिळू शकतात. पण हे सर्व आर्किटेक्चरचे ऑप्शन्स पूर्वी एकत्रित अवेलेबल नव्हते. ते काळानुसार आणि गरजेनुसार डेव्हलप होत गेले किंवा इन्व्हेंट होत गेले. सर्वात अगोदर म्हणजे 1980च्या काळात आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क इन्व्हेंट झालं व जेव्हापासून बॅक प्रोपगेशन ANNमध्ये वापरलं जाऊ लागलं तेव्हापासून, म्हणजे 1980 ते 86च्या काळात ANN खूप पॉप्युलर झालं. ANN म्हणजे काय तर आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क. मेंदूतील न्यूरॉन्सवर आधारित लाखो करोडो मानवनिर्मित न्यूरॉन्सचं माणसाने तयार केलेलं जाळं, नेटवर्क किंवा सिस्टम जी स्वतः डिसिजन घेऊ शकते. तर आर्टिफिशियल न्यूरॉनला आपण परसेप्ट्रॉन म्हणतो. असे अनेक परसेप्ट्रॉन एकत्र आले किंवा त्यांची ठरलेल्या पद्धतीने मांडणी झाली तर तयार होतं ANN, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क. ANNमध्ये मुख्यतः 3 भाग असतात किंवा लेयर्स असतात. पहिली लेअर म्हणजे इनपुट लेअर. इथे डेटा दिला जातो. जसं आपल्या मागील एक्झाम्पलमध्ये CGPA आणि IQ आपण न्यूरल नेटवर्कला दिला होता. त्या पुढच्या लेयर्स म्हणजे हिडन लेयर्स, ज्या किती पण असू शकतात. इथे ॲक्च्युअल लर्निंग होतं, पॅटर्न्स आणि रिलेशनशिप शोधल्या जातात. आणि शेवटची लेअर असते आउटपुट लेअर, ज्यामुळे फायनल रिझल्ट मिळतो. जसं मागील एक्झाम्पलमध्ये एका स्टुडंटला किती पॅकेज मिळणार याचं प्रेडिक्शन मिळालं होतं. इथे पहिल्यांदा इनपुट दिलं जातं. प्रत्येक न्यूरॉन वेट्स आणि बायस आणि ॲक्टिवेशन फंक्शन वापरून मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करतो व आलेला रिझल्ट किंवा डेटा लेअर बाय लेअर पुढे सरकत जातो. याला फॉरवर्ड प्रोपगेशन म्हणतात. सर्व हिडन लेयर्समधून डेटा पास होऊन शेवटी आउटपुट लेअरला मिळतो व आउटपुट लेअरमध्ये ॲक्च्युअल रिझल्ट व प्रिडिक्टेड रिझल्ट यामधील डिफरन्स किंवा एरर कॅल्क्युलेट केला जातो.
आणि जर रिझल्ट ऑप्टिमल नसेल किंवा अपेक्षानुसार नसेल तर नेटवर्कमध्ये परत मागे जाऊन वेट्स आणि बायसच्या व्हॅल्यूज अपडेट केल्या जातात. यालाच आपण बॅक प्रोपगेशन म्हणतो. ही प्रोसेस पुन्हा 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 जोपर्यंत चालते जोपर्यंत ऑप्टिमल म्हणजे अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. अशा प्रोसेसने न्यूरल नेटवर्क शिकतं किंवा ट्रेन होतं व योग्य तो फायनल रिझल्ट आपल्याला द्यायला लागतं. अशा पद्धतीने मांडणी केलेल्या किंवा बनवलेल्या कोणत्याही न्यूरल नेटवर्कला आपण आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क म्हणू शकतो. पण हे ANN आर्किटेक्चर सर्व प्रकारच्या डेटावर काही काळ वापरल्यानंतर सायंटिस्टच्या असं लक्षात आलं की ANN नंबर डेटावर किंवा टॅब्युलर डेटावर म्हणजेच एक्सेल फॉर्मॅटच्या डेटावर चांगलं काम करू शकतं. पण ते इतर टाईपच्या डेटावर योग्य रिझल्ट देऊ शकत नाही. जसं टेक्स्च्युअल डेटा असू दे, इमेजेस डेटा असू दे, ऑडिओ डेटा, व्हिडिओ डेटा इत्यादी टाईपचा डेटा. तर रिसर्चर्सनी यावर आपला रिसर्च सुरू ठेवला व काही वर्षाच्या प्रयत्नानंतर जवळपास 1998 या वर्षी ANNच्या पुढील आर्किटेक्चर डेव्हलप झालं किंवा इन्व्हेंट झालं. त्याचं नाव आहे CNN, कन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क म्हणजे काय आणि ते कसं काम करतं. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत CNN म्हणजे काय, कन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क म्हणजे काय, ते कसं काम करतं, हे सर्व आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, या स्टोरी टेलिंग सिरीज न्यूरॉन्स टू ChatGPT, न्यूरॉनपासून ते ChatGPTपर्यंतचा प्रवास माझ्यासोबत कंटिन्यू करायचा असेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या त्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना AI शिकण्यात इंटरेस्ट आहे. पुन्हा भेटूया याच सिरीजच्या पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.